नमस्कार. श्री गजानन महाराज या विषयावरती आपण एक कार्यशाळा घेतो आहोत आणि या विषयावरती कार्यशाळा घेताना ज्या दोन संस्थांच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेतली जाते, द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटर यांची अगदी थोडक्यात माहिती सांगून आपण आजच्या पहिल्या सत्राचा आनंद घेऊया. द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटरमध्ये आपण अनेकविध हिलिंगचे विषय जसं काही पास्ट लाईफ रिग्रेशन, फॅमिली कॉन्स्टलेशन, ब्रेथवर्क अशा प्रकारे जवळजवळ 40 ते 50 विविध वेगवेगळे विषय हाताळत असतो. त्याची अनेक सत्र, अनेक ध्यान सत्र, नित्य ध्यान वर्ग आणि ज्याला कार्यशाळा वर्कशॉप्स म्हणतो असं सगळं आपण घेत असतो. त्याच जोडीने द हिलिंग लॅबमध्ये प्राचीन भारतीय संस्कृती, संस्कृत आणि त्यातही संस्कृतातलं मंत्रशास्त्र याविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने कार्यशाळा घेतल्या जातात. पुन्हा एकदा 50 ते 60 वेगवेगळ्या विषयांवरती संस्कृतवर आधारित विविध विषयांवरच्या कार्यशाळा याच्यामध्ये आहेत. काही खूप पॉप्युलर कार्यशाळांमध्ये जशी आत्ता शाबर मंत्र चालू आहे, अथर्वशीर्ष आहे, श्री सूक्त आहे, हनुमान चालिसा अनेक आहेत. रामरक्षा आपण अलीकडे घेतली होती. अशा विविध मंत्रांचा उद्बोधनपर एक म्हणजे एक आपण म्हणतो प्रबोधनपर एक अर्थ आहे आणि त्याही पलीकडे जाऊन उपचारात्मक एक अर्थ आहे ज्याला आपण मंत्रोपचार असं म्हणतो, मंत्रशास्त्र असं म्हणतो. सो मंत्र हे थेरपी म्हणून कसे वापरता येतात, उपचार पद्धती म्हणून कसे वापरता येतात याचा प्रत्यक्ष अनुभव, नुसतं थिअरी नाहीये, नुसतं टेक्निकल नॉलेज नाहीये, तर आपण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. त्याच्यावरती ध्यान साधना, त्याच्यावरती अनेक छोट्या छोट्या इझी प्रोसेस करून तो मंत्र कसा कार्यान्वित करायचा हे आपण इथे शिकतो. सो याच दोन संस्थांच्या माध्यमातून अनेक विनामूल्य सत्र घेतली जातात. त्याच्यातलंच हे आजचं एक सत्र आहे श्री गजानन महाराज यांच्याविषयी. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. इथे मोठ्या संख्येने सगळेजण आले आहेत. अर्थात श्री गजानन महाराजांसाठी आपण सगळेजण इथे जमलोय. तर त्यांच्याविषयीच्या या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला सुरुवात करतोय. मुळामध्ये आजच्या सत्रात आपण बघणार आहोत की श्री गजानन महाराज यांची पार्श्वभूमी काय किंवा हे नाव कुठून आलं, हे नाव कुठून प्रसिद्ध झालं, या नावामागची काय गोष्ट आहे, काय इतिहास आहे, काय ओरिजिन आहे, हा एक मुख्य महत्वाचा विषय. श्री गजानन महाराजांशी संबंधित काही रचना, ग्रंथ किंवा काही छोट्या छोट्या स्तोत्रपर रचना आणि साधारणपणे त्यांची कशा प्रकारे सोपी सुटसुटीत साधना कशी करता येते हा दुसरा महत्वाचा विषय आपण बघणार आहोत. आणि श्री गजानन महाराजांनी जो एक महत्वाचा मंत्र, त्यांचा खूप प्रसिद्ध जो मंत्र आहे त्याचा अगदी थोडक्यामध्ये अर्थ बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अनेकांना त्यांचे मंत्र आणि त्यांच्या अनेक ग्रंथांविषयी निश्चितच माहिती आहे. तुमच्यातील अनेक जण ते वाचत सुद्धा असतील, पण तरी सुद्धा साधारणपणे ज्यांना काहीच माहीत नाही, काही जण नवीन असतील, त्यांच्यासाठी आपण ही सगळी माहिती बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण जसं नेहमी म्हणतो की नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ शोधू नये. निश्चितच असं म्हटलं जातं, पण तरी सुद्धा माहिती म्हणून एखाद्या महान यती विभूतींची पार्श्वभूमी काय आहे हे बघण्याचा आपला मानस आहे. सो अनेक महापुरुष किंवा आपण ज्यांना मास्टर्स असं म्हणतो किंवा आपण ज्यांना अवतार कार्य असं म्हणतो, अशा अनेक अवतार कार्यांच्या बाबतीत एक सार्वजनिक किंवा एक कॉमन फॅक्टर असा दिसून येतो की त्यांच्या जन्माविषयी अनेक मतमतांतर किंवा दंतकथा किंवा खूप क्लॅरिटीच नसणं असं काहीतरी तिथे सापडतं की निश्चित कोणाला तारीख माहीत नाही, निश्चित कोणाला काहीच माहिती नाही. अमुक अमुक दिवशी इथे इथे त्यांना सगळ्यात पहिल्यांदा बघितलं गेलं, ते दिसले, असा त्याचा अर्थ आहे. अवतरोती म्हणजे प्रकट होणं, ज्याला प्रकट दिन म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा जन्मदिवस असतो आणि प्रकट दिन असतो, या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. सो जन्मदिन म्हणजे शास्त्रशुद्ध आपण जसं म्हणतो की या या तिथीला या या व्यक्तीच्या घरी, अमुक अमुक कुळात, अमुक अमुक माणसांच्या घरी, एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा जसा एक नॅचरल बर्थ, निसर्गतः जन्म होणं, ही जन्मतिथी, त्याला जन्मदिवस म्हणतो. पण प्रकट दिन याचा अर्थ वेगळा. प्रगट होणं किंवा प्रकट होणं याचा अर्थ काय होतात की ते अचानकपणे कोणाला तरी दिसले. हा शब्द जेव्हा येतो तेव्हा प्रकर्षाने म्हणजे जाणीवपूर्वक किंवा काहीतरी विशेष ऊर्जेने, विशेष एक्सटर्नल फोर्स असा या शब्दाचा मंत्रशास्त्रातला अर्थ आहे. सो
जेव्हा जेव्हा प्र हा उपसर्ग लागतो, प्रिफिक्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये शब्दाच्या आधी, तेव्हा त्याचा अर्थ की एखाद्या विशिष्ट ऊर्जेने एखादी गोष्ट अचानकपणे घडणं आणि त्याला विशेष काहीतरी अर्थ असणं, विशेष काहीतरी जाणीवा असणं. सो प्रगट दिनाच्या आपण जेव्हा असं म्हणतो की निर्माण होणं, सो ते अचानक निर्माण झाले, अचानक दिसले. ते कधी दिसले याच्या कथा आहेत. श्री गजानन महाराज लोकांना सगळ्यात प्रथम त्यांचं दर्शन ज्या दिवशी झालं, त्या दिवसाला साधारणतः त्यांचा आपण गजानन महाराजांचा प्रकट दिन असं आपण म्हणतो. त्याची गोष्ट अशी येते, तारखेनुसार बघितलं, इंग्रजी रोमन कॅलेंडरनुसार जर आपण बघितलं तर 23 फेब्रुवारी 1878, 23 फेब्रुवारी 1878 साली श्री गजानन महाराज यांना शेगाव, शेगाव आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिगंबरावस्थेत ते लोकांच्या सर्वप्रथम दृष्टीस पडले. दिगंबर अवस्था म्हणजे दिक अंबर, दिशांचं अंबर ज्याने धारण केलं आहे असा दिगंबर. खूप सुंदर शब्द आहे दिगंबर. मग दिगंबर अवस्था काय सुचवते? दिक अंबर, अंबर म्हणजे वस्त्र. मग काय वस्त्र धारण केली आहेत म्हणजे किती सोपं वर्णन करतात. अनेक विभूतींचं असं वर्णन आहे की दिशारूपी वस्त्र धारण केलेला एक कोणीतरी मानवी देहामध्ये माणसांच्या लोकांच्या दृष्टीस पडला. स्वामी समर्थांची सिमिलर गोष्ट येते. आपण स्वामी समर्थ कार्यशाळेत हा विषय बघितला होता की स्वामी समर्थांचं सुद्धा असंच आहे की ते अचानक अमुक अमुक ठिकाणी दिसले. मग दिशांचं अंबर धारण केला म्हणजे मानवी देहाला जी वस्त्र असतात तशी वस्त्र नाही, तर दिगंबर अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका सामान्य नैसर्गिक अवस्थेमध्ये माणसांना, लोकांना त्यांचं दर्शन झालं. मग जे दर्शन झालं त्याची तारीख सांगितली जाते 23 फेब्रुवारी 1878 आणि जन्मस्थळ आपण म्हटलं बुलढाणा इकडे. त्याचाच तिथी आपण जर बघितली तर माघ वद्य सप्तमी शके 1800 या तिथीला त्यांचं सर्वप्रथम दर्शन झालं असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला जन्मदिवस असं म्हणता येणार नाही, प्रगट दिन असं आपण म्हणू शकतो त्याला. मग त्यावेळेस त्यांच्या दिसण्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. आधी लोकांना काय वाटलं की हा कोण माणूस आहे, कारण ते जेव्हा लोकांच्या दृष्टीस पडले, दर्शन झालं, तेव्हा अर्थातच काही फार आपण जसं म्हणतो की छान वेल ड्रेस असं काहीतरी छान लवाजमा घेऊन एखाद्या रथातून आलेले असे नव्हते. तर त्यांचं वर्णन असं येतं, ग्रंथांमध्ये येतं, अनेक गोष्टींमध्ये येतं की तिथल्याच एका गृहस्थांच्या, पातूरकर नावाच्या एका व्यक्तीच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते खाताना, म्हणजे वर्णन कसं आहे, पत्रावळी जशा पडलेल्या असतात टाकलेल्या, म्हणजे काहीतरी सण समारंभ झालाय त्याच्या पत्रावळीतील उष्टी शीत खाताना, ते खात असताना दिसले. आणि त्याचं वर्णन श्री दासगणूंनी खूप सुंदर केलं आहे. कोण हा कोठीचा काहीच कळेना, श्री दासगणू महाराज काय म्हणतात, ज्यांनी गजानन महाराजांवरती गजानन विजय नावाचा अप्रतिम ग्रंथ आणि काही स्तोत्र सुद्धा लिहिली. या स्तोत्रांचा रचयिता असणारे श्री दासगणू असं म्हणतात, कोण हा कोठीचा काहीच कळेना, हा कोण आहे, कुठून आला, कोठीचा म्हणजे कुठून आला, अचानक आला कुठून हा माणूस, काहीच कळेना. आणि मग जसं अचानक गावात एखादी व्यक्ती विभूती दिसल्यावरती लोक त्याचा शोध घेत असतील, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अहो याचा काय ठिकाणा, आपण ब्रह्मदेवाचं कुळ शोधायला जातो का, कोण कुठला ब्रह्मदेव, ब्रह्माचा म्हणजे ब्रह्मतत्व, ब्रह्मदेव असं नाही, ब्रह्मन ज्याला आपण म्हणतो, किंवा अहम ब्रह्मास्मी असं ज्याला आपण म्हटलं जातं. सुपिंड आणि ब्रह्मांड ही संकल्पना तिथे येते. दासगणूंचे शब्द खूप अप्रतिम आहेत. ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, सामान्य माणूस नाही हो त्याचं ठिकाण शोधायला की गावागावात जाऊन माहिती काढायला, किंवा आपण कसं म्हणतो आधार कार्ड दाखवा, बर्थ सर्टिफिकेट दाखवा, असं काहीच नाही. कारण ब्रह्माचं ठिकाण कोण सांगे की याचा ठाव ठिकाणा काय विचारणार, हे ब्रह्मतत्व आहे, हे लोकांच्या लक्षात आलं. असं सुंदर वर्णन येतं. कोण हा कोठीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाण कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती. परब्रह्म, पुन्हा एकदा ब्रह्म शब्द येतो, साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती, आलीसे प्रचिती बहुताना. वर्णन काय आहे, आलीसे प्रचिती बहुताना. रूपक संत तुकारामांच्या अभंगामध्ये जसं लगेच दाखला, उदाहरण दिलं जातं की नाही, आपण जेव्हा हे वाचतो की नाही, मानवी मनाची आपलं अपब्रिंगिंग कसं आहे, आपली शिक्षण पद्धती कसं आहे,
की असं म्हणतोयस का, बरं दाखव, बरं सिद्ध कर, बरं लगेचच श्री दासगणू असं म्हणतात, आलीसे प्रचिती बहुताना, की हे मी कशावरनं बोलतोय, माझ्या मनाचं बोलत नाही की हा कोण आहे, कुठून आला माहिती नाही. प्रचिती, याची प्रचिती अनेकांना आली, याचा अनुभव आणि अनुभूती, सुरुवातीला अनुभव आणि त्याच्यानंतर अनुभूतीमध्ये परिवर्तन झालं असेल, की अनेकांना याची प्रचिती आली, अनेकांना यांच्या शक्तीचा हे कोणीतरी वेगळे आहेत याचा अनुभव आला. मग त्याच्या अनेक घटना आहेत, उद्याला आपण काही घटना बघणार आहोत की श्री गजानन महाराजांनी त्यांच्या सिद्धींची प्रचिती कशी अनेक लोकांना दिली. सो मुळामध्ये असे ते दिसल्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा नाही, पण लोकांच्या हे लक्षात आलं की ही कोणी साधीसुधी व्यक्ती नाही, हे कोणी सर्वसामान्य काहीतरी नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे. त्याला सामान्यपणे आपण मास्टर्स अशी एक संकल्पना वापरतो. असे अनेक आहेत, साईबाबा आहेत, श्री स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थांचं नाव विशेष या कार्यशाळेत पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल, कारण श्री स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांची खूप सुंदर गोष्ट आहे, ही आज थोडीशी इतिहासाच्या निमित्ताने आपण बघणार आहोत. सो त्यांच्या 23 फेब्रुवारीला जेव्हा ते दिसले लोकांना, तेव्हा ते तरुण वयामध्ये दिसले, बालवयात नाही. वर्णन काय आहे, ते तरुण वयामध्ये लोकांना त्यांचं दर्शन झालं. आणि म्हणून हीच तिथी आणि दुसरी महत्वाची तिथी श्री गजानन महाराजांच्या बाबतीत येते, ती म्हणजे ऋषी पंचमीला पुण्यतिथी किंवा समाधीची एक तिथी म्हणून त्या ऋषी पंचमीकडे बघितलं जातं. या दोन्हीचं आपण आणखीही थोडीशी माहिती बघणार आहोत. सो दिगंबर अवस्थेत पुढे वर्णन कसं येतं की दिगंबर अवस्थेत येण्याआधी त्यांच्या श्री स्वामी समर्थांची काय नातं आहे. मुळात या दोनही शक्ती दत्त संप्रदायाचे प्रतीक आहे. दत्त संप्रदाय या विषयावरती आपल्याला माहिती असेल तर दत्त संप्रदाय, श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज या तिघांचं काहीतरी आपापसात नातं आहे. श्री गजानन महाराजांची गोष्ट सांगताना असं म्हणतात की श्री स्वामी समर्थ महाराजांकडे अत्यंत बाल्यावस्थेत म्हणजे लहान असताना किंवा आपण त्याला ॲडोलन्स असं म्हणू, अशा थोड्याशा त्या अवस्थेत असताना श्री स्वामी समर्थांकडे हे गजानन महाराज राहिले होते. आणि ते तेव्हा तिथे नांदायला होते, राहायला होते. तेव्हा स्वामींनी त्यांच्या अनेक बाललीला बघितल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की ही कोणीतरी वेगळी शक्ती आहे, हा सामान्य माणूस नाही. तुमच्या आमच्यासारखा जरी दिसत असतील, दोन डोळे एक नाक असं सगळं असलं तरी सुद्धा ही कोणी सामान्य व्यक्ती नसून ही कोणीतरी शक्ती आहे, विभूती आहे, काही सिद्धी असणार असं काहीतरी ते आहे. आणि म्हणून त्यांनी श्री गजानन महाराजांना यांच्या कार्याची अनुभूती करून दिली, त्यांना जाणीव करून दिली की अरे तुझं कार्य फार वेगळं आहे, लाईफ पर्पज ज्याला आपण म्हणतो की नाही, तसं श्री गजानन महाराजांना स्वामींनी जाणीव करून दिली की तुझा लाईफ पर्पज, तुझा हेतू काहीतरी वेगळा आहे, तुला मी गुरुदीक्षा देतो. आणि मग श्री स्वामी समर्थाने श्री गजानन महाराजांना सगळ्यात पहिले हा आदेश दिला की तू शेगावला जा आणि शेगावी जाऊन लोकांच्या उद्धाराचं कार्य करायचं, हा तुझा महत्वाचा हेतू आहे. तुझ्या या अवतार कार्याचं महत्व काय असेल तर हे अमुक अमुक करायचं आहे, असं सगळं तिथे दिलं. मग त्यांचं वर्णन पुढे येतं, पण त्या वर्णनाकडे जाण्याआधी ज्या एका दत्त संप्रदायामध्ये श्री गजानन महाराजांचं नाव घेतलं जातं आणि प्रसिद्ध नाव श्री दत्त संप्रदायातलं, त्या दत्त संप्रदायाची थोडीशी पार्श्वभूमी बघूया, म्हणजे गजानन महाराज यांचा अवतार कार्याचा आपल्याला अर्थ कळेल. पुन्हा एकदा, एखाद्या अवतार कार्याची महती, त्यांची कीर्ती, त्यांचं कर्तृत्व याचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न नाही, पण माहिती म्हणून अवतार कार्य काय असतं हे कळण्यासाठी, म्हणजे श्री गजानन महाराजांचा किंवा दत्त संप्रदायाचा अर्थ लावायचा तर अनेक जन्म जातील, सो तो प्रयास नक्कीच नाही, पण त्यांचा माहितीपर अर्थ काय आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला सामान्य भौतिक जगात कळेल असा त्यांचा अर्थ. सो श्री दत्त संप्रदाय काय सांगतो, मला दत्त या शब्दाचा अर्थ खूप छान आहे. दत्त म्हणजे संस्कृत शब्द आहे. दत्त म्हणजे आपण म्हणतो की दिलेला, देऊन टाकलेला, दिला गेलेला अशा अर्थी. मग दत्त शब्दाचा अर्थ अनेक अर्थी. दत्त हा शब्द पास्ट टेन्स, दायच्छ असा धातू येतो किंवा क्रियापद ज्याला म्हणतो, की तिथून तो दिलेला. आता श्री दत्त म्हटलं की आपल्याला दत्तगुरु आठवतात. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणावा असं आपण म्हणतो.
की जो त्रिगुणात्मक आहे, जो त्रयीमूर्ती आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचं अधिष्ठान ज्याच्या जागी आहे, असा त्रिगुणात्मक दत्त आपल्या सगळ्यांना सर्व परिचित आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी की वेदांमध्ये या त्रिगुणात्मक दत्ताचं एकमुखी दत्त म्हणून उल्लेख आहे. एकमुखी दत्त असा स्पष्ट उल्लेख वेदांमध्ये येतो. त्रिगुणात्मक असा उल्लेख तिथे सहसा दिसत नाही. पण आपल्याला अत्री आणि अनसूयेची गोष्ट माहिती आहे. त्याच्या त्रिगुण स्वरूपाची गुरुचरित्रात ही कथा येते की त्रिगुणात्मक दत्ताच्या अवतार कार्याची कथा येते. ती गोष्ट तिकडे येते. सो दत्ताविषयी ही एक त्याची छोटीशी सुरुवात की एकमुखी दत्त असं वर्णन येतं. मग मुळात हा दत्त कोण, याचं काय? श्रीमद भागवत हा ग्रंथ जो ऐकला असेल, हे नाव जर ऐकलं असेल, तर श्रीमद भागवतामध्ये या श्री दत्त या शब्दाची चक्क व्याख्या, डेफिनेशन येते. ग्रंथ किती शास्त्रीय आहेत आपले भारतीय ग्रंथ, विशेषतः किती शास्त्रशुद्ध आहेत. आपल्याला डेफिनेशन्स, व्याख्या मिळतात या सगळ्याच्या. ही व्याख्या इतकी सुंदर आहे. ती व्याख्या कळली तर श्री गजानन महाराज अवतार कार्य म्हणजे काय हे आपल्याला सहज कळू शकेल. म्हणून हा सगळा प्रपंच. सो श्री दत्त संप्रदायातल्या दत्त ह्या शब्दाविषयी आपण बघतो आहोत. श्री, दत्त, गुरु आणि संप्रदाय 4 महत्वाचे शब्द याच्यात येतात. श्री शब्दाचा अर्थ बघण्याआधी दत्त शब्द बघतोय. सो दत्त शब्दाची व्याख्या श्रीमद भागवतात अशी येते, अनेन अपत्य अभिकांक्षत आहतुष्टो. अनेन, याने, या माणसाने, या कोणीतरी, अपत्य अभिकांक्षत, आकांक्षा म्हणतो की नाही, किंवा आपण सौभाग्य कांक्षणी, ची सौका असं लिहितो की नाही पत्रिकेवरती. सो कांक्षणी म्हणजे एखाद्या गोष्टीची अत्यंतिक इच्छा असणारी, डिझायर, खूप आंतरिक इच्छा असणारी म्हणजे कांक्षणी. तोच कांक्ष शब्द इकडे येतो. अनेन अपत्य अभिकांक्षत. अभि म्हणजे ज्याने सर्व प्रकारे अपत्याची इच्छा केली, आहतुष्टो, त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिकडे आलो, मी तिकडे येऊन ठाकलो. तुष्ट म्हणजे संतुष्ट करण्यासाठी. कोणाला? अनेन शब्द नुसता अनेन आहे, पण अर्थात ती गोष्ट आहे अनसूया आणि अत्रींची. दत्त अत्रेय, दत्तात्रेय म्हणतो. त्या अत्री अनसूयेची कथा त्यांना अनेन ह्या एका शब्दात अगदी त्यांचा उल्लेख केलेला आहे की त्यांच्या ह्या इच्छेखातर, त्यांच्या ह्या, कोणाची इच्छा सुद्धा कोणाची हेही तितकंच महत्वाचं, की त्या एका इच्छेखातर साक्षात त्रिगुण, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश पृथ्वीवरती येऊन ठाकले, पृथ्वीवरती प्रकट झाले आणि पृथ्वीवरती त्यांनी अत्री अनसूयेला दर्शन दिलं. अनेनापत्य अभिकांक्षत आहतुष्टो दत्तो मयामिते यत भगवान. दत्त मयामिते, असा मी दत्त म्हणून आलो. मग मी देऊन टाकलं. कोणाला देऊन टाकलं? या दाम्पत्याला मी स्वतःला देऊन टाकलं. असं अप्रतिम वर्णन दत्त या शब्दाचं येतं आणि तिथून दत्त संप्रदायाची सुरुवात आहे. मग मी स्वतःला देऊन टाकलं कोणाच्या तरी इच्छेसाठी, आणि म्हणून दत्त संप्रदायातल्या अनेक शक्तींच्या आपण जेव्हा त्यांचा हेतू किंवा त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या अनेकविध सिद्धींची प्रचिती जेव्हा लोकांना येते, तेव्हा त्यात असाच अर्थ दिसून येतो की आपल्या हाकेसाठी धावून येणारे असे सगळे, आणि त्याच्यातलंच एक महत्वाचं नाव श्री गजानन महाराज. मग येऊन उभा ठाकलो याच व्याख्येवरून आता आपण जी श्रीमद भागवतातली व्याख्या बघितली, दत्तो मयामिते यत भगवान, अशाच व्याख्येवरून मराठीमध्ये एक सुंदर वाक्प्रचार आला, दत्त म्हणून उभा ठाकणे. सो दत्त म्हणून उभा टाकला म्हणजे आपण नुसती इच्छा केली, आपण काहीतरी मागितलं आणि चक्क त्याच्यासाठी मदत अशी बघता बघता तयार झाली, बघता बघता मदत आपल्याला मिळाली, बघता बघता माणसांची फौज निर्माण झाली. कुठेच काहीच न मागता एखाद्या शक्तीने आपल्याला अशी मदत करणं, अचानक मदत करणं, याला आपण म्हणतो दत्त म्हणून उभा ठाकणं. हा जो अचानकपणा आहे, अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी, अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी. सो हा जो अतर्क्यपणा आहे, हे जे अशक्य ही शक्य करतील स्वामी, पुढचे शब्द किती सुंदर आहेत की हे जे आपल्याला जेव्हा अशक्य वाटतं, जेव्हा जेव्हा आयुष्यात आपल्याला असं वाटतं की याच्या पलीकडे आता मी काहीच करू शकत नाही, आता हे शक्यच नाही माझ्याच्याने, किंवा या प्रश्नावरती माझ्याकडे आता उपायच नाही, या समस्येवरती काही मार्गच नाही, अशा जागी दत्त म्हणून उभा ठाकणं हे दत्त संप्रदायातील अवतार कार्यांची खासियत आहे. श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज, अर्थात त्याला अपवाद नाहीत. श्री गजानन महाराजांचा असा असंख्य अगणित लोकांचा अनुभव आहे
की आपण काहीतरी गजानन, आपण महाराजच म्हणतो, गजानन हा सुद्धा शब्द तिथे गळून पडतो. आणि चक्क महाराजांकडे काहीतरी आपण मागितलं, महाराजांकडे हात जोडले, महाराजांना शरण गेलो, महाराजांची भक्ती केली, कर्मयोग भक्तियोग असं सांगणारे महाराज. तर महाराजांनी भक्तियोग शिकवला, ती भक्ती ज्याला साधता आली त्याला महाराज चक्क हव्या त्या परिस्थितीत जिथे जिथे लागेल तिथे तिथे तुम्हाला मार्गदर्शन करतात, मदत करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. सो दत्त संप्रदायाचा थोडक्यात दत्त ह्या शब्दाचा अर्थ आपण बघत होतो. मग ह्यांचा दत्त गुरु, पुढे शब्द येतो गुरु, पहिला शब्द आहे श्री. श्री सुक्त, याच्यात आपण श्रीचा अर्थ खूप डिटेल बघितला आहे. थोडक्यात अर्थ सर ई 3 अक्षर, बीजाक्षर आहे श्री. आणि सामान्यपणे श्री हे जे अक्षर आहे ते अनेक गोष्टींच्या आधी एक्स्ट्रा ऍडिशन सारखं लावलं जातं. म्हणजे त्या शक्तीची किंवा त्या नामाची, उदाहरणार्थ प्रभू राम, प्रभू श्रीराम, श्री गणेशाय नमः. असं गणेश मुळात एक सिद्ध देवता आहे, सिद्ध तत्व आहे, गणतत्व आहे. त्याला श्री हे ऍडिशनल अक्षर लागलं. श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ श्री असं आपण म्हणतो. सो श्री हे अक्षर किंवा ओम हे अक्षर कसं आहे, बीजाक्षर, बीजमंत्र ज्याला म्हणतात, मंत्रशास्त्रामध्ये श्री हा एक खूप सिद्ध मंत्र येतो. सो हा बीजमंत्र ऍडिशन म्हणून लावला जातो. मग श्रीचा अर्थ काय होतो, श्रीमत. श्रीमध्ये अनेक अनेक महाराजांच्या आधी श्री हा शब्द येतो. मग श्री म्हणजे श्री सुक्तातली जी श्री ही देवता आहे, बालाजी आणि श्री यांची गोष्ट माहिती असेल. सो वेदांमध्ये श्री नावाची देवता म्हणजे तत्व येतं, देवता म्हणण्यापेक्षा तत्व येतं. सो असं श्री तत्व ते ज्या ज्या व्यक्तीच्या नावाच्या आधी लागतं त्याला असं म्हटलं जातं की श्री स्वरूप असं काहीतरी हे आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थ, की जिथे श्रीचं अधिष्ठान आहे, या श्रीचे अष्टलक्ष्मीची स्वरूप आहेत, 8 प्रकारची प्रॉस्पॅरिटी, 8 डिफरंट टाइप्स ऑफ अबेंडन्स, असं सगळं जिथे अधिष्ठान आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या एका शक्तीकडून मिळवता येतात आणि मिळतात, एका शक्तीकडून याचा अनुभव येतो, ती ही शक्ती. म्हणून सुरुवातीला श्री लागतो. श्री दत्तगुरु अर्थात गुरुवार आणि श्री दत्तात्रेय, दत्त संप्रदाय एकंदरीतच यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार किंवा आपण 7 वारांचं शास्त्र आपण बघितलं होतं, सो प्रत्येक वाराचं एक महत्व आहे. गुरुचं बळ देणारा तो गुरुवार. सो गुरुशक्ती जी आहे, त्या गुरुशक्तीचे कितीतरी वर्णनं अनेक ग्रंथांमध्ये आहेत, गुरुचरित्रामध्ये आहेत. सो गुरुचरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे, देव आणि गुरु यांची जेव्हा तुलना केली जाते तेव्हा पृथ्वीवरती देवापेक्षा अधिक अनन्यसाधारण ताकद कोणाची आहे, तर गुरुची आहे. की आपल्याला गुरुकडे आपण काही मागितलं, म्हणजे देवाकडे मागितलं तर एक वेळ मिळायला विलंब होईल किंवा एक वेळ मिळणार नाही कदाचित आपापल्या कर्मानुसार. पण तुम्ही गुरुकडे काहीतरी मागा आणि गुरु निश्चित त्याची प्रचिती तुम्हाला देतात, असं काहीतरी दत्त संप्रदाय सुचवतो. एकंदरीत हा दत्त संप्रदाय खूप गूढ संप्रदाय आहे. श्री श्रीपाद वल्लभांपासून या प्रथम अवतार, सो प्रथम अवतारापासून सुरुवात होते. पण एकंदरीत त्याच्यामध्ये खूप गूढ साधना आहेत. काही मंत्र साधना किंवा नामजप साधना हे या संप्रदायाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. आणि भौतिक जगासाठी काहीतरी देण्यासाठी, आपल्या सामान्य दैनंदिन आयुष्यासाठी काहीतरी देण्यासाठी नीती नियम, यमनियम असं काहीतरी या संप्रदायाची रचना येते. आणि मग या संप्रदायाची रचना सांगत असताना किंवा श्री गजानन महाराजांविषयी सुद्धा सांगत असताना प्रत्येक विभूतींचं एक वर्णन येतं. समर्थांचं येतं, स्वामींचं येतं, तसं महाराजांचं सुद्धा वर्णन येतं. सो श्री दत्त गुरु संप्रदाय. संप्रदाय, प्रदान म्हणजे एखादी पदवी प्रदान करणं म्हणतो ना, प्रदान देणं. पुन्हा एकदा शब्द किती छान आहे, दान म्हणजे देणं. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, डोनेशन, आपण दान करतो, दान धर्म करावा असं म्हणतो. प्रदान विशेषत्वाने देणं, काहीतरी विशेष संकल्पयुक्त देणं, असं प्रदान म्हणू शकतो. किंवा विशेष ऊर्जेने, विशेष आंतरिक हेतूने दिलेलं दान, त्याला प्रदान म्हणता येईल. आणि त्याच्या आधी संप्रदान असा एक शब्द येतो, त्याच्यावरनं संप्रदाय हा शब्द येतो. दान म्हणजे देणं आणि देता म्हणतो ना, देणारा म्हणतो ना, तसं देणारा. संप्रदाय म्हणजे काय, की अमुक तमुक या गोष्टी, संप्रदाय समत्वयुक्त गोष्टींचं विशेष काहीतरी देणं देणारा
असा संप्रदाय अर्थात श्री दत्त संप्रदाय. मग समत्वाच्या गोष्टी कोणाला देतो आहे हा संप्रदाय? तर अर्थात आपल्यासारख्या प्रत्येक माणसाला, भौतिक व्यावहारिक जगात मटेरियल लाईफमध्ये जगणाऱ्या प्रत्येक माणसाला ह्या गोष्टी भरभरून देणारा संप्रदाय असा श्री दत्त संप्रदाय. श्री दत्तगुरु आणि श्री दत्तगुरु संप्रदाय ह्या शब्दांचा अगदी थोडक्यात अर्थ आपण बघितला. या शब्दांचा आपल्याला अर्थ कळला तर श्री गजानन महाराज अवतार कार्य म्हणजे काय हे साधारण लक्षात येईल. याच प्रकारचं कार्य करणारे की ज्यांच्यामध्ये दत्त आहे, जे उभे ठाकतात, ते तुमच्या मदतीला धावून येतात, नुसती तुम्ही हाक मारा आणि कुठली ना कुठली दिशा पटकन तुम्हाला दाखवतात, जे गुरु समान आहे, जे गुरुतत्व आहे, जिथे गुरुबळ आहे, असे श्री गजानन महाराज. आणि जिथे संप्रदाय, जे सतत देण्यासाठी, जे सतत तुम्हाला काहीतरी देण्यासाठी, दिशा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात, असे श्री गजानन महाराज. सो हा त्यांचा अर्थ या थोडक्यात संप्रदाय शब्दाचा. आणि याच्यातच श्री गजानन महाराजांचं वर्णन येतं. दासगणूंच्या शब्दांमध्ये अनेक ठिकाणी त्यांचं जे शारीरिक शरीरयष्टीचं वर्णन आहे, रूपाचं वर्णन आहे, हे जे वर्णन आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्या वर्णनात काय म्हटलेलं आहे? यत ना ध्यायंती ये वयम, अशा पद्धतीचं एक वर्णन येतं की जे जे तू शोधतो आहेस ते ते आम्ही आहोत. कोणाला सांगितलंय? अर्थात मानवाला उद्देशून, की जे तुला हवंय हवंय असं तू म्हणतोस ना, जे जे तू गुरुतत्वाचं सुद्धा हेच वर्णन आहे. गुरुतत्वाचं वर्णन करताना यत ना ध्यायंती, की जे तुझ्या ध्यानात आहे, जे तुझ्या कल्पनेत आहे आणि जे तुझ्या कल्पनेत सुद्धा नाही, तुझ्या कल्पनातीत काहीतरी देणारं असं काहीतरी तत्व म्हणजे आम्ही आहोत. आम्ही म्हणजे कोण? आम्ही यती, आम्ही विभूती, आम्ही हे सगळे अवतार, हे असं काहीतरी तुला देणारे आहोत. बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. आपण म्हणतो ना, अरे मी तर एक्सपेक्टच केलं नव्हतं आणि असं काहीतरी झालं. सो बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन्स गोष्टी देणाऱ्या या शक्ती आहेत. आणि याच शक्तींचं वर्णन करताना श्री दासगणू दत्त महाराजांचं, गजानन महाराजांचं वर्णन करताना पुढे म्हणतात, दंड गर्दन पिळदार. छोटे छोटे शब्द आहेत, सोपे आहेत कळायला. दंड गर्दन पिळदार, भव्य छाती, दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. अजानुबाहू हे एक सामान्य वर्णन अनेक मोठ्या मोठ्या अवतार कार्यांच्या बाबतीत आपण बघतो. हे जे पूर्ण वर्णन आहे, पिळदार दंड असणारा, अत्यंत पिळदार शरीरयष्टी किंवा एक सडपातळ बांधा, पण ज्याला आपण लवचिक बांधा असं म्हणतो. भव्य छाती, दृष्टी स्थिर, म्हणजे छाती म्हणजे आपण क्षत्रिय पुरुषांची वर्णनं, श्री रामरक्षा किंवा रामायण जर वाचलं असेल तर रामाविषयी जे वर्णन येतं ते क्षत्रिय पुरुषाचं वर्णन आहे. आणि क्षत्रिय पुरुषांची जी वर्णन आहे ती बहुतांशी या सगळ्या दत्त संप्रदायातल्या यतींच्या बाबतीत तशी त्या तशी वर्णनं येतात. अजानुबाहू अर्थात गुडघ्याच्या खाली हात ज्यांचे जातात, श्री गजानन महाराजांचं वर्णन असंच येतं की ते अजानुबाहू आहे, म्हणजे गुडघ्याच्या खाली, गुडघ्यापर्यंत हात ज्यांचे जात आहेत ते. मग अजानुबाहू काय सुचवतात श्री गजानन महाराजांच्या बाबतीत? असे हात, हात कसलं आहे? कर्मेंद्रिय आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय माहिती आहेत. त्याच्यातलं सर्वश्रेष्ठ कर्मेंद्रिय म्हणजे आपले हात. आणि त्यांचं एक ठराविक लेंथ, त्यांची एक लांबी आहे, त्यांचं एक आपण म्हणतो विस्तृतपणा, यूज असं काहीतरी स्वरूप आहे. याचा अर्थ पूर्णतः कर्मयोग, पूर्णतः कर्म शिकवणारे, कर्मयोनी जसा आपण शब्द वापरतो, सो हाच कर्मयोग श्री गजानन महाराजांनी सांगितला. आपण उद्याला त्यांचा कर्मयोग भक्तियोग हा विषय बघूया. सो कर्मयोग सांगणारे, कर्मप्रधान काहीतरी आयुष्य सुचवणारे आणि कर्माला अनन्यसाधारण महत्व देणारे, अशा ह्या शक्ती आहेत. जिथे पाखंडीपणा नाही, जिथे अंधश्रद्धा नाही, जिथे कर्माधिष्ठित कर्तृत्व आहे किंवा सरस्वतीच्या वरद हस्ताने घरात नांदणारी लक्ष्मी, असं काहीतरी तत्वज्ञान शिकवणारी अशी कर्मप्रधान अवतार कार्यांपैकी एक महत्वाचं नाव श्री गजानन महाराज. पुढे त्यांचं वर्णन आपण बघितलं, भ्रुकुटी ठाई झाली असे. भ्रुकुटी म्हणजे भ्रूमध्यामध्ये, ज्यांच्या नजरेमध्ये ताकद आहे असे कोणीतरी हे गजानन महाराज. गजानन महाराजांचं असं अनेक वर्णन त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये येतं. त्यातले महत्वाचे ग्रंथ जर बघायचे झाले, श्री गजानन स्तोत्र येतं आपल्याला. दत्त बाबांनी माहिती आहे तसं श्री गजानन बाबांनी म्हणजे 52 श्लोकांची पण एक रचना येते.
आणि अर्थात गजानन विजय पारायण पोथी ज्याला म्हणतो ती पोथी येते, काही ज्याला महाराजांची पोथी असं सुद्धा म्हणतात. याचं सामान्यपणे काय करू शकता, म्हणजे आजपासून जर कोणाला करायचं असेल 3 दिवसांचं 7 दिवसांचं वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. सामान्यपणे दत्त संप्रदायात ही जी पारायण करण्याची पद्धत आहे ही सिमिलर, म्हणजे त्याच्यामध्ये साधर्म्य आहे की चक्री पारायण आपण ऐकलं असेल. चक्री पारायण म्हणजे कॉन्टिन्युअस, सतत 24 तास सतत एखाद्या गोष्टीचं पारायण करणं. तसं 3 दिवसीय पारायण, आता उदाहरणार्थ गजानन महाराजांची आपण पोथी घेतली, तर या पोथीचं तुम्ही 21 अध्यायांची पोथी आहे, मग 21 अध्याय 3 दिवसात विभागता येतात. 7 7 7 ही एक पद्धत आहे. हेच 21 अध्याय तुम्ही 7 दिवसात सुद्धा विभागू शकता, 3 3 3. दुसरी पद्धत आहे, हेच 21 अध्याय तुम्ही एका दिवसात सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकता, एका दिवसात त्याचं पठण पारायण वाचन करू शकता. पारायण शब्द आहे, वाचन पोथी वाचन वेगळं आणि पोथीचं पारायण वेगळं. पारायण शब्दाचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे, ज्यांना करायचं असेल किंवा जे करत असतील त्यांना याचा अनुभव असेल. आपल्याकडे 4 वाणी सांगितलेल्या आहेत, म्हणजे वैखरीपासून सुरुवात, वैखरी मध्यमा परा पश्यंती परा. सो त्या परेमध्ये एखादी गोष्ट जाणं, तिथे पारायण शब्द येतो. परंपरा शब्द माहिती आपल्याला, परंपरा म्हणजे काय, आपण म्हणतो नाही नाही आमच्याकडे अशी पद्धत आहे, आमच्याकडे ही परंपरा आहे. आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही एखादी कृती करताना, की हे असं का, हे अशी पूजा का, हे अमुक का, किंवा दरवर्षी गणपतीत असं का करायचं, दरवर्षी पितृपक्षात हे का करतो, दरवर्षी अमुक का करतो. अशा अनेक गोष्टी आपण जेव्हा रिच्युअल म्हणून करतो, परंपरा म्हणून करतो, तेव्हा आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही की मी हे का करतो आहे. इतकं ते सहज होऊन जातं, इतकं ते प्रयत्न शैथिल्यात. योगसूत्र येतं पातंजलींचं, महर्षी पातंजली काय म्हणतात, जेव्हा प्रयत्न शैथिल्यपूर्ण गोष्टी होतात तिथे योग आहे, तिथे जोडणं आहे. तसं पारायण की जिथे प्रयत्न शैथिल्य आहे, तो इतका सहज आहे पारायण हा अनुभव, की तिथे वाचनाचा एक स्ट्रेस नाहीये की बापरे आता मला 17 तास वाचायचंय. गुरुचरित्राला वेळ लागतो, 17 18 तासांचं पारायण आहे एका दिवशी कोणी केलं असेल तर, की अरे बापरे रोज मला 2 तास वाचायचंय, असं जिथे मनात सुद्धा येत नाही त्याला पारायण म्हटलेलं आहे. असं होत असेल तरच ते पारायण आहे, नाही तर ते वाचन आहे, एखादं पुस्तक वाचतो की नाही तितपतच त्याला अर्थ आहे. सो तिथे तिथे ते पारायण आहे, तिथे त्याची अनुभूती परेपर्यंत जाणं अपेक्षित आहे, सहज साध्य अनुभूती आहे. परेचं आणखी एक उदाहरण देते, म्हणजे पारायण शब्दाचा अर्थ कळेल आणि मग हे पारायण कसं करायचं ते आपण बघूया. परेचं आणखी एक उदाहरण, आपण एखादं गाणं ऐकतो, पूर्वीच्या काही रेडिओ असायचा आपल्याकडे, रेडिओवरती एखादं सकाळी गाणं लागायचं 7 वाजता वगैरे, आणि मग रिपिटेशन एखादं गाणं आपल्याला इतकं आपण इतक्या वेळा ऐकतो की ते आपल्या परेमध्ये जातं, म्हणजे बाह्य जगामध्ये ते गाणं बंद आहे, त्याचं काहीही बाह्य ध्वनी नाहीये, पण माझ्या अंत, आपण कान आणि आपण म्हणतो श्रवणेंद्रिय आणि कान, सो कानावरती बाहेरून आदळणारे जे त्या गाण्याचे शब्द होते, कानावर पडणारे ज्या काही ध्वनी होते ते थांबले आता. पण माझं जे आतलं जे श्रवणेंद्रिय आहे, माझ्यातला जो श्रोता आहे तो तिथे जागृत आहे. हे श्रवणेंद्रिय माझ्या पर्यावाणीमध्ये किंवा माझ्या परेमध्ये हे गाणं अजूनही वाजवतं आहे, अजूनही त्या गाण्याचं ध्वनी, ट्यून, त्याचा नाद, त्याची चाल, हे अजूनही कुठेतरी डोक्यामध्ये माझं चालूच आहे, चालूच आहे. त्याला परेचा अनुभव म्हणतात. तसं पारायण आहे. की पारायण असं की जे सतत तुमच्या परेमध्ये घेऊन जातं. कशाला घेऊन जातं, या तत्वाला घेऊन जातं, या अवतार कार्याच्या अनुभवांना परेमध्ये घेऊन जातं. असं पारायण, असं पारायण तुम्ही 3 दिवसांचं करू शकता. कुठलाही त्यांचा ग्रंथ घ्या, स्तोत्राचं पारायण केलं, पारायण नाही म्हणता येणार, स्तोत्र पठण म्हणतात. पोथीचं पारायण केलं तर म्हटलं तसं 3 दिवसीय करणार असाल तर 7 7 7 असं करू शकतो. एकच दिवस करणार असाल तर चक्क संपूर्ण पोथी एका दिवसात तुम्हाला वाचावी लागेल. एका बैठकीत पारायणाची आणखी एक खासियत अशी येते की समजा 3 दिवस तुम्ही करणार आहात, तर एका दिवसात सुद्धा शक्यतो सलग एका बैठकीत करणं. ही 7 अध्याय आहेत, पण मी 7ही अध्याय वाचूनच मग उठणार आहे. असं की एक वाचला, परत अर्ध्या तासाने कुठेतरी फिरून आलो, दुसरा वाचला, थोडं दुपारी वामकुक्षी झाली आणि दुसरे 4 5 वाचले, असं नाहीये. सलग वाचनाला महत्व आहे. पारायणाची पद्धत सोपी आहे. ज्यांच्याकडे तसबीर असेल, फोटो असेल, मूर्ती असेल समोर ठेवू शकता.
अगदी पंचोपचार पूजा नाही जमली जमली तर पंचोपचार करावी, नाहीच जमली किंवा पूजा हा आपल्या आवडीचा विषय नसेल तर चक्क साजूक तुपाचा छान दिवा लावावा त्याच्यासमोर. आपण सुरुवातीला जसं कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला एक काही सेकंद ध्यान करतो, संकल्प करतो, तसं ध्यान प्राणायाम डोळे मिटून स्मरण करावं त्या शक्तीचं, ज्या शक्तीच्या पोथीचं पारायण, जी शक्ती मला परेमध्ये नेलं आहे, न्यायची आहे, तिला आवाहन तर करायला नको का, तिला बोलवायला तर नको. सो तसं आहे की आपल्याकडे काहीतरी सण समारंभ आहे, तर आपण म्हटलं की हा चला मी दिवाळीचा सण समारंभ करते, 50 लोक येतील असं म्हणून लोक नाही येणार ना, आपल्याला त्यांना बोलवावं लागतं. तसं शक्तीला आवाहन इन्व्होकिंग करतो आपण, शक्तीला बोलावतो, त्यांचं स्मरण करतो आणि मग स्मरण करून त्यांना सांगतो की मी ना हे 3 दिवसांचं करते बरं का महाराज, लक्ष असू द्या बरं का महाराज असं. सो इतक्या हक्काने सांगणं आहे की लक्ष असू द्या, काय मागतोय फक्त की हे पूर्ण होऊ द्या, हे माझं कुठल्याही विघ्नाशिवाय निर्विघ्न पार पडू द्या, निर्विघ्नता तिकडे मागतो. असं छोटस सुद्धा संकल्प करून की माझ्या या पारायणामध्ये कुठलाही अडथळा येऊ नको दे आणि माझी ही सेवा तुमच्यापर्यंत निर्विघ्नपणे पोहोचू दे, इतकं सोपं सांगून पारायणाला सुरुवात करू शकतो. अनेक जण अर्थात पोथी जिथे येते तिथे शुचिर्भूतता हा दुसरा विषय येतो. एक यमनियमांमध्ये येतो, आपण जपाचे नियम बघितलं होतं मागे एकदा, की मंत्रशास्त्राचे नियम वेगळे आहेत पण पूजा किंवा पोथी, असं पोथीला स्पर्श जिथे येतो तिथे थोडस शुचिर्भूतता हा विषय येतो, म्हणजे स्नान करून पारायणाला बसणं हा महत्वाचा विषय येतो. सोहळ्यात जमलं तर उत्तमच, नाही जमलं तरी सुद्धा हरकत नाही आत्ताच्या आपल्या दैनंदिन आयुष्यानुसार, निदान शुचिर्भूत होऊन ती जागा छान करून ती जागा उत्तम असणं. अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करू शकता, शक्यतो सकाळच्या वेळी. शक्यतो आता शुचिर्भूत आपण म्हणतो पण त्याच्यात गमतीचा भाग असा आहे की बाह्य शुची कोणीच सांगितली नाहीये, सगळे संत, श्री गजानन महाराजांना सुद्धा संत ही पदवी दिली जाते. अंतःशुचीबद्दल तुमचं मन किती शुद्ध आहे, शुचिर्भूतता ही मनाची अपेक्षित आहे, ती मागितलेली आहे. सो ती जमते का, हा पारायणाच्या वेळी निश्चित आपण मनात निदान तो विषय, निदान तो विचार आणावा की मी आंघोळ तर केलीये, वस्त्र तर नवीन पुरी छान धारण केलेली आहे, सोवळं पण सगळं सांभाळलं आहे, पण माझ्या मनाची शुचिर्भूतता आहे का, माझं मन शुद्ध आहे का, या शुद्ध मनाने मी पारायण करतो आहे का, इतपत लक्ष देऊन पारायणाला सुरुवात करू शकतो. सामान्यपणे